गोष्ट आहे. आता काही देशभक्त जागृत होतील आजच्या दिवस, बरं नंतर याची देशभक्ती कुठे जाते माहित नाही, पण आजच्या दिवस तरी मी एका दिवसात देशभक्त बनायला तयार नाही. 76 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, इच्छा शेतकऱ्याला व्यवस्थित रस्ता नाही आहे. आता मोदी बाबा लाल किल्ल्यावर मोठ्या मोठ्या गोष्टी फेकतील आणि मीडिया त्याला दिवसभर तेच चालवणार, कारण की इथची मेलेली जनता आहे. पूर्ण जनता मेलेली आहे, जिवंत नाही आहे. जर जिवंत जनता असते तर येणं ह्या गोष्टीचा विरोध केला असता. शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा, ह्या फक्त गोष्टी बोलायच्या आहेत. शेतकऱ्याला काळी मात्र भाव आहे, काळी मात्र येणं ते काय, शेतकरी सन्मान निधी एक वाटप करणं सुरू केला, 2000 रुपये. लाखो करोड रुपये हे त्या बिझनेसमॅन लोकांचे कर्ज माफ करतात. शेतकऱ्याचं कर्ज म्हटलं माफ करायचं ते जमत नाही. नाही, हे हरामखोर सत्तेमध्ये शेतकऱ्याच्या नावावरच सरकारमध्ये येतात. जोपर्यंत खुर्ची भेटत नाही तोपर्यंत हे सगळं बोलतात की आम्ही कर्ज माफ करू, आम्हाचं असं करू, तुमचा 7-12 कोरा कोरा. पण हे सत्तेत आल्यावर मेला शेतकरी यायच्यासाठी. रियालिटी काय माहिती आहे का? रियालिटी हे गाडीनं फिरतात ना, 4 व्हीलरनं फिरतात. अरे प्रत्येक रस्त्यात गड्डा आहे की गड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही. देशाला 76 वर्ष झाले म्हणतात स्वातंत्र्य होऊन. करते रहेंगे की तरह. हा आमच्या शेतकऱ्याचा रस्ता आणि आमच्या नेत्याला पडलाय की मटण कधी खा, नवरात्रात मटण खा. तुमची आई घाला तिकडे, राम करो हो, रस्ते नीट करून द्या ना. सरकारमध्ये तुम्ही उपल्याला बसाया का ते हराम करो हो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त 2 व्यक्ती जबाबदार आहेत. 2 व्यक्ती म्हणजे इथची जनता, दुसरा म्हणजे इथचा मीडिया. हा मीडिया एवढा हलकट, एवढा म्हणजे लय बेकार मीडिया इथचा. कोणतीही गोष्ट ही ब्रेकिंग न्यूज करून दाखवतात. त्या गोष्टीच्या मागचं ते डिबेट घ्यायचा एक एवढा घाण प्रकार आणला नाही ना. सगळ्या पक्षाचे बोलायचे, मग त्यातल्या त्यात भांडणं लावायचे. तो त्याच्या मधात बोलते, तो त्याच्या मधात बोलते. तात्पर्य काय त्यातून निष्कर्ष काय निघते? काही निघत नाही. फक्त तुमची TRP साठी तुम्ही तुमची आई घालता.